जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं गणेश क्रिएशन वाय टी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करून टाकतो. आणि आजचा जो काय आपण व्हिडिओ तयार केलेला आहे ते एकदम असा खतरनाक बनवलेला आहे. पुढे जे काय आपला डेमो व्हिडिओ होणार आहे त्या डेमो व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल का आजचा व्हिडिओ आपल्याला कसा तयार करायचा आहे ते. आणि जे काही मी मटेरियल दिलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड दिलेला नाही, पण जे काय आपलं मटेरियल असेल ते मटेरियल तुम्हाला घेण्यास काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. जे काही मटेरियल असेल ते मटेरियल अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. जे काय आपल्या यूट्यूबवर जे काही व्हिडिओ येणार आहे, जे काही आपलं मटेरियल असेल त्याच्या सर्व प्रकारच्या लिंक तुम्हाला तिथे पाहण्यासाठी भेटून जातील. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल तर आपल्या इन्स्टा पेजला नक्की फॉलो करून घ्या. जे काय आपलं व्हिडिओ होणार आहे ते तुम्हाला तिथे सर्व पाहण्यासाठी भेटून जातील. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल तर आपल्या इन्स्टा पेजला नक्की फॉलो करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालता आजच्या डेमो व्हिडिओला सुरुवात करूया. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर मित्रांनो, सर्व पहिले तुम्हाला अलाइट मोशन ॲप्स ओपन करून घ्यायचे आहे. ठीक आहे, तर अलाइट मोशन ॲप्स ओपन केल्याच्या नंतर मी तुम्हाला सेफची, बीटची आणि ग्रुपची अशा 3 लिंक दिलेल्या आहेत. त्या तिन्ही लिंकवर जाऊन जो काय आपला अलाइट मोशनचा प्रोजेक्ट असेल तो तुम्ही आपल्या अलाइट मोशनच्या प्रोजेक्टमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये जाऊन बीट आणि ग्रुप आणि सेफ असे प्रोजेक्ट दिसतील. तर तुम्हाला सर्वात पहिलं बीटच्या प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता बीटच्या प्रोजेक्टला ओपन केल्याच्या नंतर पाहू शकता सर्व बीट आपण ॲडजस्ट करून दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रुपच्या लेअरमध्ये जायचं आहे. जे काय मी ग्रुपची लेअर दिलेली आहे त्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला कॉपी लेअर करून बॅक यायचं आहे. त्यानंतर बीटच्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर बीटच्या प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता पेस्ट लेअर केल्याच्यानंतर पाहू शकता आपली ग्रुपची लेअर एकदम परफेक्ट झालेली आहे. त्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला करायचं काही 0-4-12 यायचं आहे आणि तिथून पुढे जे काय आपली इमेजची लेअर आहे तुम्हाला सर्व ॲड करून घ्यायचे आहे. ठीक आहे, तर मी डाउनलोड करण्यासाठी जे काही मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही डाउनलोड करून ॲड करून घ्यायचं आहे. तर जसे आपले बीट आहे तसे त्या पद्धतीने तुम्ही इमेज लावून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, पाहू शकता सर्व आपण इमेज ॲड केले आहे. त्यानंतर आता तुम्हाला बॅक यायचं आहे. त्यानंतर सेफ इफेक्टमध्ये जाऊन जे काही आपले 1 नंबरचे स्मॉल लेअर इफेक्ट आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला कॉपी इफेक्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा बीटच्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि बीटच्या प्रोजेक्टमध्ये गेल्याच्यानंतर जे आपल्या काही स्मॉल लेअर आहे त्या स्मॉल लेअरला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आता पेस्ट करण्यासाठी इमेजच्या लेअरवर क्लिक करून तुम्हाला इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. ही जी आपली मोठी लेअर आहे त्याला कुठल्याही प्रकारचा इफेक्ट टाकायचा नाही, तर ही जी आपल्या बारक्या लेअर आहे त्या लेअरला तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, पाहू शकता जे आपल्या स्मॉल लेअर आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. त्यानंतर आता तुम्हाला बॅक येऊन पुन्हा सेफ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपली बिग लेअर आहे त्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आणि कॉपी इफेक्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बीटच्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि बीटच्या प्रोजेक्टमध्ये गेल्याच्यानंतर पाहू शकता तुम्हाला 0.15 ही जी आपली मोठी लेअर आहे त्या लेअरला हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता पुढची लेअर आपली पाहू शकता 0.720 ही जी लेअर आहे ह्या लेअरला तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. ते आपले जेवढ्या मोठ्या लेअर आहेत त्या लेअर तुम्हाला हा पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, पाहू शकता आपल्या मोठी लेअर आहे त्याला हा इफेक्ट आपण पेस्ट केलेला आहे. त्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला आल्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे 0.4-12. पाहू शकता 0.4-12 येऊन प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून
त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. ठीक आहे, तर ब्लॅक ठेवल्याच्यानंतर ही जी लेअर आहे तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जाऊन तुम्हाला ब्लिंक नाव टाकायचं आहे. आता ब्लिंक हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि लेअर पुढं ढकलून तुम्हाला 13.80 ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर ॲड केल्याच्यानंतर बॅक येऊन बिल्डिंग ऑपोसिटीवर जायचं आहे आणि ही लेअर तुम्हाला इथं पाहू शकता फक्त 10% ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर 10% ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला येऊन पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर ही जी लेअर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आणि लास्टपर्यंत पुरी केल्याच्यानंतर इफेक्टवर जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जाऊन तुम्हाला घनश्याम नाव टाकायचं आहे. आता घनश्याम ब्लर हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि लेअर पुढे ढकलून पूर्ण 2000 ॲड करून बॅक येऊन मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन खाली स्क्रॉल करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुमच्या पद्धतीने स्क्रॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला येऊन पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. मीडियावर जाऊन मी एक तुम्हाला टेक्स्ट PNG दिलेला आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आता क्रश नावाचा मी टेक्स्ट PNG दिलेला आहे ते ॲड केल्याच्यानंतर मग ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवर येऊन याला कमी झूम करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला जसं हवं आहे तसं तुमच्या पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर ॲड केल्याच्यानंतर पाहू शकता ही जी आपली टेक्स्ट PNGची लेअर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची. ठीक आहे, तर लास्टपर्यंत पुरी केल्याच्यानंतर तुम्हाला करायचे काय मित्रांनो पाहू शकता 0312 येऊन प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. ठीक आहे, आता ब्लॅक ठेवल्याच्यानंतर तुम्हाला 0412 येऊन ही जी मागची लेअर आहे तुम्हाला सर्व कट करून बिल्डिंग ऑपोसिटीवर जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक सुरुवातीला की द्यायचा आहे. ठीक आहे, तर सुरुवातीला एक की दिल्याच्यानंतर 0405 एक की द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 0312 येऊन ही जी आपली लेअर आहे तुम्हाला पूर्ण 0 करून घ्यायची. त्यानंतर आपलं स्लो ब्लॅक एकदम परफेक्ट होऊन जाईल. त्यानंतर आता लास्टचं तुम्हाला बॉर्डर ॲड करण्यासाठी प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन तुम्हाला बॉर्डर आणि शॅडोवर जाऊन हे याला ऑन करून इथं पाहू शकता 9.5 हा रेशो ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर 9.5 ॲड केल्याच्यानंतर स्ट्रोक नावाच्या पुढे ब्लॅक चौकोन दिलेला आहे त्यावर क्लिक करून त्याचा कलर तुम्हाला व्हाईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ही जी आपली लेअर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची. ठीक आहे, तर लास्टपर्यंत पुरी केल्याच्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून स्ट्रेट टू कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बिल्डिंग ऑपोसिटीमध्ये जाऊन तुम्हाला लाईटनवर जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो पाहू शकता आपला व्हिडिओ इथं पूर्ण तयार झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट केलं नसेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो चला जादा वेळ न घालता आजच्या व्हिडिओला स्टॉप करूया. धन्यवाद.